कशा आहात मित्रमंडळी, स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण प्लॅनिंग केली आहे. एक आपल्याला धबधबा आहे आपल्या गावामध्ये. त्या गावाच्या धबधब्यामध्ये आम्ही व्हिजिट करणार आहे. तर आपल्यासोबत गायडर्स अवेलेबल आहेत 2-3. ते आपल्याला गाईड करणार आहेत धबधबा. तर गायडर, तुम्हाला काय बोलायचं आहे? तिथून एक छोटासा अजून एक व्हाळा लागतो, म्हणजे नदी सारखी असते. तिथून आतमध्ये जायचं असतं. थोडासा कठीण आहे रस्ता. खूप कठीण आहे रस्ता मित्रांनो. तर आम्ही सोबत 4-5 जण घेऊन आलो रेस्क्यूसाठी. हे पाठी 4-5 जण आहेत आपल्याला रेस्क्यूसाठी, बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर आपण जाऊ इथून. आपण तो त्याला वज्राचा धबधबा बोलतात, बरोबर ना? वज्रावर. आम्ही वज्रावर चाललो. खूप रस्ता जो आहे तो खूप कठीण असणार आहे. आणि जर तुम्ही थोडं व्ह्यूज बघू शकता इकडून, हा इथे पहाड आहे आपल्याकडे असं. आणि हा आपला मेन सिनेमॅटिक एडिटर आहे आपला. हा बघा, सिनेमॅटिक काढतो इथे. त्याच्या नावाचं वजर आहे. काय म्हणतो? ओझर. त्याच्यावरनं मालवणी भाषेत वजर. हो, जे मालवणी भाषेत त्या धबधब्याला ओझर बोलतात. वजर 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 बोलतात. मग त्या भागात वजर नाव पडेल. त्या भागाला वजर नाव पडलं. हे आपल्या गायडरने 2 शब्द सांगितले आहेत आपल्याला. बरं, आता मुंबईकरांना माहित नसते तिथे काय बोलतात, कसे बोलतात. वेदांत लोड इशारा चल चल, दाखवत आहे. बरोबर ना? खूप चिखल आहे, बघू शकता. पाय जातोय आतमध्ये पूर्ण. चला ये. खूप सुंदर असा रस्ता आहे. आता ज्यांना माहित नसेल ते बघू शकता इथे पूर्णपणे. मी इथे तर पहिल्यांदाच येतोय मित्रांनो. सगळ्यात पहिल्यांदा येत आहे. सही आहे, सही आहे. हळू हळू हळू. तर आम्ही सगळेच पहिल्यांदा त्या धबधब्यामध्ये जातोय वज्रा. आम्ही बहुतेक जवळच पोहोचलो आहोत आता धबधब्याच्या ठिकाणी. इथे वाहन आहे आमच्याकडनं कंटिन्यू. तर मित्रांनो, हा बघा आमचा धबधबा. कुठे आहे? सिनेमॅटिक. हा आहे आमचा ड्रॅगन धोंडा. बघ मेलाय. तर आम्ही व्हाळातून रस्ता काढत चाललोय मित्रांनो. व्हाळातून, ज्याला स्पेशल झाल्याचा रस्ता नाही, आपण व्हाळातूनच जातो इथून. हा इकडून बघता पूर्णपणे इथे व्हाळ आहे इथे असा पर्यंत. तर आम्ही जात आहोत. थोडा गावातून तो लांब आहे, म्हणजे पैलाड बोलतो आम्ही. पैलाडच्या ठिकाणाहून तो लांब आहे. तर आम्ही आता व्हाळातून फिरतोय पूर्णपणे. काही असे आमचे सर येत आहेत. खूप कठीण रस्ता असल्यामुळे पाण्याचा प्रवाह तुम्ही पाहू शकता.
ओझरच्या धबधब्याला आम्ही जात आहोत. खूप वाकडे तिकडे रस्ते, वाळातून सरकायला पाय सरकला की संपला विषय. पाय नीट टाकावे आणि पुढे चालत राहावे. एंगल में आया क्या नहीं आ रहा कि नहीं. अजून आपल्याला पुढे जायचंय, अर्ध्यावर चढाव आम्ही. अजून आपल्याला जायचंय मित्रांनो पुढे, तिथे पुढे जायचंय आपल्याला. माझ्या पाठी राहा. आम्हाला वाटलं की हेच आहे, पण अजून आपल्याला पुढे जायचं आहे. अरे मेलच अजून आपण इथे इंटरव्हल झाला आमच्या मध्येच थांबलो आम्ही. अजून आम्हाला पुढे जायचंय, तर पुढे आम्ही जाऊ. तुम्हाला धबधबा दाखवणारच आहे, मी दाखवणारच. ठीक आहे, आपण जाऊ पुढे. रिस्क आहे, रिस्क आहे तो इश्क आहे मित्रांनो. जाऊ आपण. तर आता आम्ही इथे पुढे जातोय. आता आम्ही इथे अर्ध्यावरच आलो होतो, इंटरव्हल झाला होता आमचा, मध्ये ब्रेक घेतला होता, तर आपण पुढे जातो. काय प्रक्रिया कठीण रस्ता येतोय. सपोर्ट सिस्टीमची गरज आहे वाटते ना, पण नाही. खूप आणि एडव्हेंचरस हा पूर्णपणे आपला ब्लॉग होणार आहे. खूप एडव्हेंचर करतो आम्ही इथे. काय म्हणू शकता. सरकलोय मी, सरकन. हा बघा इथे मित्रांनो छोटा धबधबा इथे. इथून चल, इथून उतरू, डायरेक्ट जाऊ. हे बघ, इथून कुठून उतरणार? तिथे पाय सरकला की सीधा खाली. उडी मारा रे. इथे हा छोटा धबधबा आहे मित्रांनो. अजून आपल्याला मोठ्या धबधब्यावर जायचं आहे. अजून मला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपलं पूर्ण व्लॉग पहा. खूप आणि एडव्हेंचर केला या व्लॉगमध्ये, राईट. तर मी पूर्ण तुम्हाला व्लॉग दाखवल्याशिवाय जाणार नाही आहे. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून द्या. तरी जरा कॅमेरा पकडा खाली गेल्यानंतर. खाली पोहोच आधी. इथे छोटा धबधबा आहे मित्रांनो, बघू शकता. आता मी छोटा धबधबा क्रॉस केला इकडून. आता मी जात आहोत पुढे. तर आमचे गायडर पळत चालले पुढे पुढे, आम्हाला ठेवतोय पाठी. मेन ब्लॉगरला ठेवलंच पार्टी. खूप होलिस्टिक सीन चाललाय बघू. मला क्रॉस करावं लागतं इथे. जाऊ खेचू ना तो. पाय सरकतो मला. ओके, नाईस नाईस मित्रांनो. अशा ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर एकटी चुकूनही येऊ नका, सोबत 4-5 जण घेऊन या. खूप डेंजर असं खूप आम्ही हे करतोय, एक्सप्लोर करतोय. नाना आपला फुल सपोर्ट, एक्सप्लोर करून आलो, एडव्हेंचर करून आलो इथे. अजून आपल्याला अजून पुढे जायचं आहे, तर अजून आम्ही पुढे जातोय.
आम्ही रस्ता बघतोय कुठून चढायचं कुठून काय करायचं. तर आपला नाना सपोर्ट सिस्टम. नाना ही सपोर्ट विक्रम. आता आम्ही बघू नाना आम्हाला कुठे कुठे अजून फिरवायला घेऊन जातोय. आता कुठे नाही नेलं तर आम्ही काहीच करू शकतो. तर फायनली मित्रांनो आम्ही धबधब्याला पोहोचलो आहे. ठीक आहे. खूप अडचणीतून दगडावर चढून आम्ही इथे पोहोचलो. ठीक आहे. धबधब्याचं असं लोकेशन आहे की तुम्ही कुठे पाहिलंच नसेल. खतरनाक असा धबधबा आहे. आणि आम्ही आता आलोय तर पूर्णपणे आंघोळ करून जाणार आहे धबधब्यामध्ये. फुल एन्जॉय करून जाणार आहे. तर तुम्हाला धबधबा दाखवतो लवकरच. तर हा आमचा ओझरचा धबधबा आमच्या गावातला पेंढरी लोकेशन मधला हिडन लोकेशन आहे. हिडन लोकेशन. हिडन लोकेशन म्हणू शकतो आपण. खूप आमचा प्लॅन होता आधीपासूनचा. गाईज तुम्ही पाहू शकता आमचा धबधबा. ब्युटी ऑफ नेचर धबधबा आमचा कोकणचा ओझरचा धबधबा. आमचा धबधबा बघा मित्रांनो. हा या कोकणात बघा आमचा धबधबा पेंढरी गावचा धबधबा. पाहायला पण काय असं कोकणात. हा असं कोकणात आमच्या गावामध्ये धबधबा आम्हाला सापडलेला आहे. खूप सुंदर असं लोकेशन आहे मित्रांनो. नक्कीच भेट द्या. आमच्या पेंढरी गावामध्ये आहे. पेंढरी गावामध्ये ओझरचा धबधबा. यायला थोडं कठीण आहे मित्रांनो पण वाईबच वेगळी आहे. बंद कसं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून जा. आम्ही खूप मेहनत घेतली इथे व्हिडिओमध्ये येण्यासाठी. आणि हा पाटी जो धबधबा आहे तो आम्ही इथे गाठलेला आहे. खूप मेहनत करून इथून हा जो रस्ता आहे इथून ह्या व्हाळातून रस्ता आहे तो आम्ही इथे येऊन क्रॉस करून फायनली डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे. तर ही मेहनत केल्याबद्दल तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून जा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. तोपर्यंत बाय बाय.